प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण स्टेट बोर्डच्या परीक्षेसाठी टार्गेट सिरीज बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण असे प्रश्न बघितलेले आहेत की जे यावर्षी पडण्याची खूप सारी शक्यता आहे। तर आपण 14 नंबरचा जो भाग होता त्याच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटीचे दोन डेरिवेशन पाहिले की रेझिस्टन्स, अननोन रेझिस्टन्स आणि दुसरं गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स। आणि आजच्या 15व्या भागामध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटीचे जे प्रश्न पडण्याची शक्यता आहे असे प्रश्न पाहणार आहे। तर कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ ए टू सेल्स बाय युजिंग सेपरेट सेल मेथड आणि बाय युजिंग दी सम अँड डिफरन्स मेथड। आणि मग आपला एकच फक्त प्रश्न राहील, तो असेल इंटरनल रेझिस्टन्स ऑफ ए सेल। तर असं अगदी 5-10 मिनिटात आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्याची तयारी अगदी हसत खेळत करायची आहे। तर ती कशी करायची तर ते आपण बघणार आहे आणि असा कमी वेळात छान आपला अभ्यास होणार आहे। तर त्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि वही पेन घेऊन बसा आणि मी जे सांगते ते पटपट लिहून घ्या आणि त्या आकृतीची चांगली प्रॅक्टिस करा। प्रश्न असा आहे बघा, डिस्क्राइब हाऊ a potentiometer is used to compare the EMF of two cells by connecting them separately। आपल्याला दोन सेलच्या ईएमएफच्या ची कंपॅरिझन करायची आहे, पण ते सेपरेट जोडायचे आहेत। मग आता फिगर कशी काढायची तर सगळ्यात आधी पोटेन्शिओमीटरचा हा असा बोर्ड काढून घ्यायचा, तो व्यवस्थित पट्टीने काढा। तर आता हा असा पोटेन्शिओमीटरचा बोर्ड काढून घ्यायचा, याला ए पॉइंट म्हणायचं आणि याला बी पॉइंट म्हणायचं। हा ए पॉइंट आणि हा बी पॉइंट। आता हा ए पॉइंट आणि बी पॉइंट आणि ए पॉइंट शुड बी ऍट हायर पोटेन्शियल। आता इथून अशा दोन सेल काढायच्या, E1 आणि E2। या अशा दोन सेल काढायच्या, E1 आणि E2, याचं प्लस हे मायनस, ही E2 हे याचं प्लस हे याचं मायनस। आता इथून आहे ना असं डॉट डॉटनी याला टू वे की जोडायची, इथे K1 आणि इथे K2 आणि इथे याला गॅल्व्हनोमीटर जोडायचा आणि गॅल्व्हनोमीटरच्या दुसऱ्या टोकाला अशी जॉकी जोडायची। आता इकडून आपल्याला माहितीये हे सर्किट कसं घ्यायचं तर बॅटरी की रेओस्टॅट, फक्त विटर ब्रिज मध्ये त्याला आडवं करायचं आणि इथं उभं करायचं। हे बघा, ही बॅटरी प्लस मायनस, ही की आणि हा रेओस्टॅट, ही की आणि हा रेओस्टॅट। झाली का फिगर? बघा बरं किती सोपी फिगर आहे। आणि आता याचं एक्सप्लेनेशन, आता ही अशी करंटची डायरेक्शन दाखवायची या पद्धतीने। आणि आता जे आपण केलंय ना तर ते वर्णन लिहायचं, डिस्क्रिप्शन लिहायचं। आपण काय काय केलं तर आपण इथं बॅटरी की आणि रेओस्टॅट हे सिरीज मध्ये जोडले। त्याच्यानंतर ए पॉइंट शुड बी ऍट हायर पोटेन्शियल, त्यानंतर ए पॉइंटला वी कनेक्टेड टू सेल्स E1 आणि E2। नंतर इथं आपण टू वे की वापरली, K1 आणि K2। त्या दोन्ही एकत्र करून कुठे दिल्या, त्याचा एक पॉइंट कुठे दिला गॅल्व्हनोमीटरला। गॅल्व्हनोमीटरच्या दुसऱ्या टोकाला काय जोडली, जॉकी जोडली, सो दॅट इट कॅन स्लाइड स्मूथली ऑन दिस पोटेन्शिओमीटर वायर। आणि AB ही काय आहे, पोटेन्शिओमीटर वायर आहे। झालं का एक्सप्लेनेशन? 4-5 ओळी आरामशीर झालं। आता काय करायचं तर आता सेपरेट सेल मेथड आहे। मग आता पहिल्यांदा करायचं बघा, K1 ही क्लोज करायची, काय करायची, K1 क्लोज आणि K2 ओपन। मग आता जेव्हा K1 क्लोज कराल ना बाळांनो तर तेव्हा हा सेल जोडला जाईल। मग आता त्यावेळेस आपल्याला ही जॉकी इथं स्लाइड करायची या वायरवर आणि आपल्याला इथं जिथं गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवेल तिथं थांबायचं आणि ती जी लेंथ आहे तिला बॅलन्सिंग लेंथ असं म्हणायचं। मग E1 साठीची बॅलन्सिंग लेंथ ही काय आहे तर ती L1 आहे, जी येईल ती। आलं का लक्षात? मग आता इथे इक्वेशन लिहायचं, E1 दॅट इज इक्वल टू K इंटू L1, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1। आणि खाली लिहायचं K इज पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ दिस पोटेन्शिओमीटर वायर। समजलं का? हे लिहायला Kचं मिनिंग लिहायला विसरायचं नाही। आलं का लक्षात? K इज पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ ए पोटेन्शिओमीटर वायर। समजलं? आता काय करायचं दुसऱ्या स्टेपला, आता हा सेल कनेक्ट करायचा आहे। मग आता K2 क्लोज्ड
अँड K1 ओपन. मग असं झाल्यावर काय झालं, हा कनेक्ट मध्ये आला सेल, आणि आता परत बॅलन्सिंग लेन शोधायची, तिला L2 असं म्हणायचं. मग आता बघा E2 दॅट इज इक्वल टू K इंटू L2. मग आता बघा आपल्याला E1 बाय E2 काढायचंय. मग आता E1 बाय E2 दॅट इज इक्वल टू K इंटू L1 डिवायडेड बाय K इंटू L2. आणि म्हणून E1 बाय E2 K काय झालं, कॅन्सल झालं, आणि L1 बाय L2 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. बघा बरं, सगळं 5 मिनिटाच्या आत प्रश्न तयार झाला का आपला. तर या पद्धतीने कंपॅरिझन ऑफ ए EMF ऑफ ए 2 सेल्स बाय सेपरेट सेल मेथड युजिंग पोटेन्शिओमीटर हे डेरिव्हेशन आपल्याला अगदी 5 मिनिटात मिळालेलं आहे. तर आकृतीची चांगली प्रॅक्टिस करा, एक्सप्लेनेशन मनाने लिहा, इथे दिसतंय ते, आणि हे मात्र अगदी व्यवस्थित लिहा. ओके. आता हा दुसरा प्रश्न. डिस्क्राइब हाऊ ए पोटेन्शिओमीटर इज युज्ड टू कम्पेअर द EMF ऑफ 2 सेल्स बाय कॉम्बिनेशन मेथड, किंवा त्यालाच म्हणतात सम अँड डिफरन्स मेथड. आलं का लक्षात. मग आता प्रश्न नीट वाचायचा. सेपरेट सेल मेथड का सम अँड डिफरन्स मेथड. मग आता 2 सेलच्या EMF ची जर सम करायची असेल तर या पद्धतीने पहिली सेल आणि ही दुसरी सेल, याला सम असं म्हणायचं. जेव्हा याला असं कनेक्ट कराल E1 प्लस E2 प्लस मायनस, याला म्हणायचं सम मेथड. ए फिगर काय म्हणायचं, याला सम मेथड. आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीने जोडाल की E1 इज ग्रेटर दॅन 2 सेल पैकी पहिल्या सेलचा EMF मोठा आहे, E1 इज ग्रेटर दॅन E2, म्हणून इथं डिफरन्स मध्ये काय येणार आहे, जो मोठा आहे त्याच्यातून छोटा वजा होणार आहे, आणि म्हणून E1 मायनस E2. तर आता हे काय करायचं, तर इथं दोन्ही निगेटिव्ह एकत्र करायचे. मग हे प्लस मायनस प्लस. ओके, याला E1 म्हणायचं आणि याला E2 म्हणायचं. किंवा आपण असंही करू शकतो की याचं प्लस आणि याचं प्लस एकत्र केलं आणि ह्या पद्धतीने, तर ही सुद्धा डिफरन्स मेथड, मायनस प्लस मायनस. तर हे दोन्ही आकृत्या कशाच्या आहेत, तर ह्या डिफरन्स मेथडच्या आहेत. डिफरन्स मेथड. मग आता सर्किट डायग्राम कशी काढायची, डिफरन्स मेथड. ओके. आता सर्किट डायग्राम काढताना काय करायचं, उलट करायचं. ह्या पद्धतीने असा रेहोस्टॅट की, आणि ही तुमची बॅटरी. आणि आता इथून याला काढायला सुरुवात करायची. हा असा पोटेन्शिओमीटरचा बोर्ड काढून घ्यायचा या पद्धतीने, आणि त्याला आता इथे हे E1 जोडायची, सेल E1 जोडायची. मग इथं या पद्धतीने असे 4 टर्मिनल काढायचे. याला 1 म्हणायचं, याला 2 म्हणायचं, याला 3 म्हणायचं, याला 4 म्हणायचं, आणि ह्या दोन्हींच्या मध्ये सेल जोडायची ह्या पद्धतीने. ही E1 ही E2 प्लस मायनस, आणि आता याला जोडायचा गॅल्व्हनोमीटर, आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला जोडायची जॉकी, आणि ह्या पद्धतीने हे इथं जोडून टाकायचं. समजलं. याला A पॉइंट म्हणायचं, याला B पॉइंट म्हणायचं. ही जॉकी आहे. त्याच्यानंतर ही अशी करंटची डायरेक्शन दाखवायची या पद्धतीने. ओके. आणि आता इथं नावं देऊन टाकायचे. RH रेहोस्टॅट, ही की, आणि इथे बघा तुमची सेल E प्लस मायनस. समजलं का. मग आता पहिल्या स्टेपला काय करायचं, ह्या झाल्या डायग्राम काढून. किती वेळ लागला, 5 मिनिटाच्या डायग्राम होणार आहे. नीट प्रॅक्टिस करा. आता पहिल्या स्टेपला काय करायचं बघा, हे बघा पहिल्या स्टेपला काय करायचं, तर की K1 अँड K3 हे क्लोज. काय करायचं, क्लोज. म्हणजे विषमकी 1 आणि 3 क्लोज करायच्या. मग ओपन कोणत्या राहिल्या, K2 आणि K4 ओपन. K2 अँड K4 ओपन. समजलं. विषमकी ह्या काय करायच्या, क्लोज करायच्या. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे समकी काय राहिल्या, म्हणजे तुमच्या ऑड की तुम्ही क्लोज केल्या की इव्हन की काय राहिल्या, ओपन राहिल्या. आणि तेव्हा जे कनेक्शन येणार आहे तेव्हा या 2 सेलच्या EMF ची सम होणार आहे. आलं का लक्षात. मग आता इथे इक्वेशन मिळालं.
मग आता इथं परत हे जॉकी अशी इथं स्लाइड करायची आणि आपल्याला बॅलन्सिंग लेन शोधायची. त्या बॅलन्सिंग लेंथला L1 असं म्हणायचं. ती खूप जास्त मिळते आपल्याला, कारण दोन ईएमएफ ची काय झाली, बेरीज झाली. आणि म्हणून E1 प्लस E2 दॅट इज इक्वल टू K इंटू L1. काय म्हणायचं याला, K1 इंटू L1. आता परत K काय म्हणायचं, K is potential gradient of a potentiometer wire and L1 is the balancing length. समजलं, इक्वेशन 1. आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं, तर आता तुमच्या ज्या इवन की होत्या ना त्या क्लोज करायच्या. बघा K2 अँड K4 हे क्लोज, मग ओपन कोण राहिलं, तर K1 अँड K3 ओपन. आणि असं केलं की आता डिफरन्स झाला, या दोन सेलच्या ईएमएफ ची वजाबाकी झाली, डिफरन्स झाला, डिफरन्स मेथड. परत ही जॉकी इथं स्लाइड करायची आणि जिथं गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल ना ती लेंथ, तर ती अगदी कमी येते. आलं का लक्षात, L2, त्याला काय म्हणायचं, L2. मग आता इथं झालं बघा, E1 मायनस E2 बरोबर K इंटू L2, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता डिव्हाइड इक्वेशन 1/2. आता 1 ला 2 ने भागायचं. मग आता 1 ला 2 ने भागलं तर E1 प्लस E2, सॉरी इथे E2 पाहिजे, K2, E1 प्लस E2 दॅट इज इक्वल टू KL1 आणि डिवाइडेड बाय E1 मायनस E2 डिवाइडेड बाय KL2. आता कॉम्पोनंडो डिव्हिडंडो मेथड वापरायची. मग आता तिथं काय करायचं, आधीवर न्यूमरेटर लिहायचा E1 प्लस E2 दोन्ही ठिकाणी, E1 प्लस E2, आणि वरती त्याच्यातून डिनॉमिनेटर वर प्लस करायचा E1 मायनस E2 आणि खाली तो मायनस करायचा E1 मायनस E2. आता इथे पण L1, इथे पण लिहिलं L1, त्याच्यातून डिनॉमिनेटर इथं प्लस करायचा आणि इथे मायनस करायचा. आता हे जर सोडवलं ना तुम्ही तर तुम्हाला फॉर्म्युला मिळणार आहे E1 बाय E2 दॅट इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइडेड बाय L1 मायनस L2. झाली का सम अँड डिफरन्स मेथड? समजलं का? एवढं सोपं आहे बघा. तर तुम्ही फक्त हे सगळं बघून घाबरून जाता, पण कन्सेप्ट जर समजून घेतली आणि याला जर रायटिंग प्रॅक्टिस करून लिहा ना, 5-5 वेळा लिहा. किती वेळ लागणार आहे, एकदा लिहायला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. झालं ना, तुमचे 4 प्रश्न तयार व्हायला किती वेळ लागणार आहे, 1 तासाच्या आत हे 4ही प्रश्न तयार होतील अगदी व्यवस्थित. आणि जोपर्यंत लिहून आपलं नीट होत नाही तोपर्यंत आपला अभ्यास झाला नाही असं समजायचं. तर बघा, तुम्हाला जर हा पार्ट आवडला असेल टार्गेट सिरीजचा तर लाईक करा, शेअर करा. त्यानंतर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. त्यानंतर चांगला अभ्यास करा आणि कमेंट टाकायला मात्र कंजूशी करू नका. तुम्हाला भाग खरंच आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर कमेंट जरूर टाका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.